जगातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, जगातलं शोषण हे संपेपर्यंत आर्थिक जगतातल्या कार्यकर्त्यांना कार्य करत राहावं लागणार आहे. संघाच्या स्थापनेच्या 5 वर्षपूर्वी 1920 मध्ये नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं. महात्मा गांधी अध्यक्ष होते. डॉक्टर हेडगेवारांकडे सगळ्या अधिवेशनाची व्यवस्था होती, ते प्रमुख होते आणि विषय नियामक मंडळाचे सदस्य होते. तर त्याच्यात त्यांनी एक प्रस्ताव दिला होता, 2 दिले होते. एक संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार काँग्रेसने करावा, मागणी करावी असा होता. आणि दुसरा प्रस्ताव असा होता की भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य हे आपलं ध्येय आहे असं काँग्रेसने घोषित केलं पाहिजे. आणि हेही घोषित केलं पाहिजे की स्वतंत्र भारत सर्व जगाला पुंजीच्या सापळ्यातून मुक्त करेल. पुंजीचा सापळा म्हणजे पैसा. पैसा एक व्यवस्था आहे, ती आवश्यक आहे, पण तशी ती कृत्रिम आहे ना. पैसा खाऊन पोट भरत नाही, त्याला भातपोळीच खावी लागते. पण ती भातपोळी वाढवणं, पिकवणं वगैरे सगळा जो चालतो प्रयत्न, त्याच्यामध्ये एक माध्यम म्हणून मुद्रांचा उपयोग आहे. पण मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचं महत्त्व घटतं असं आपल्याला दिसून येतं आधुनिक जगात. तर त्याच्यामुळे असं होतं की पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो, तो आत्महत्या करतो. हे कसं काय? तो आपल्याकरता पिकवतो, म्हणजे स्वतःकरता नाही पिकवत, आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. तर त्याला जगवणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण विसरलो का? काय होतं? हा पुंजीचा सापळा आहे. श्रम करणारा श्रमिक, त्याचं शोषण होतं. वास्तविक एक कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे. त्याच्याकरता संस्कार आणि त्यातून सहकार.